मुघलपुऱ्यात तर गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की आता शिक मुघलपुऱ्यात गेला। आता जी औरंगाची पिलावळ घरामध्ये बसून टीव्हीवर लाईव्ह पाहताय ती सुरेश चव्हाण ते काय बोलतो म्हणून अजून जोरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, हिंदू माझ्यासाठी उभे अगदी देवीच्या देठापासून बांगलादेशच्या हिंदूंना ईश्वराला स्मरण करून आवाज द्यायचा आहे, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आणि आता श्रद्धांजली देणार आहे, ही श्रद्धांजली ही ते मेले अशा शब्द प्रयोगाची नसून, कारण ते हिंदू होते म्हणून त्यांना निशाणा बनवला गेला, म्हणून त्यांच्या बलिदानासाठीची श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहे। मी मंचावरील साधू संतांना शांती पाठसाठी म्हणतो, आपण 1 मिनिट जिथं बसलेले ते बसलेले, जे उभे आहे ते उभे राहतील। आणि माझ्या पाठीमागे मी ज्यावेळी आपण आता हात जोडून 1 मिनिटाचं मौन ठेवू, त्यानंतर शांती मंत्राचा उच्चार करू। जा तुम्ही काही विषय नाही। ओम शांती शांती शांती। ही जी शांती आपण आता या ठिकाणी व्यक्त केली, ही जी श्रद्धांजली वाहिली, ती बांगलादेश मध्ये केवळ हिंदू धर्म सोडायचा नाही, त्यासाठी संपत्ती सोडायला तयार असणारे, त्यासाठी सगळं नुकसान झेलणाऱ्या हिंदूंसाठी आहे। आणि याची सुरुवात मी दिल्लीवरून येऊन महाराष्ट्रातल्या सिल्लोड मध्ये का करीत आहे, कारण तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे अशा हिंदूंची वंशज आहात ज्यांनी औरंगजेबाच्या समोर सुद्धा धर्म सोडला नाही, ज्यांनी निजामाच्या समोर सुद्धा धर्म सोडला नाही, आणि म्हणून तुम्ही आज हिंदू आहात। मी तुमच्या पूर्वजांना नमन करून या कार्यक्रमाचा सुरुवात करतो। मित्रांनो, आज निजामाची तर स्थिती नाहीये ना, बोलायचं आहे का? औरंगजेबाची आहे का? तरीही स्थिती बिकट आहे। आणि तुमच्या माझ्या पूर्वजांनी 200-300 वर्षापूर्वी काय झेललं असेल, थोडीशी कल्पना करा। या ठिकाणी बसलेला एकही हिंदू, एकही असा नसेल ज्याच्या घरात कुणी ना कुणी धर्मासाठी बलिदान दिलेलं नसेल। त्यामुळे त्यांना स्मरून आपण लढायचंय। आपल्या येणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र द्यायचा आहे, सुरक्षित हिंदुस्थान द्यायचं आहे का नाही? मला माहितीये सिल्लोड मध्ये काम करणं किती अवघड आहे। आजचा हा मोर्चा बांगलादेश मधल्या जिहाद्यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर केलेल्या अत्याचारासाठी आहे। आणि भाईचाऱ्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज दुकानं बंद ठेवलेली नाही, फक्त हिंदूंचे दुकानं बंद। मी गाडीतून येत असताना मी विचारत होतो पोलिसला, कहा हे इड्या कुठला आहे, हा कुठला आहे, दुकानावरची नावं वाचित होतो। ज्या ज्या दुकानावर हिंदू नाव होतं ते दुकान बंद होतं, ज्या ज्या दुकानावर मुसलमान नाव होतं ते दुकान चालू होतं। अरे बांगलादेश मधल्या जिहाद्यांच्या विरुद्धच्या या मोर्चात जर तुम्ही आमचे भाऊ होत नसाल तर तुम्हाला भाऊ भाईचारा कसा दाखवायचा? आजचा मोर्चा तर स्थानिक मुद्द्यावर नाहीये, कुठल्या स्थानिक मुसलमानाच्या विरुद्ध नाहीये, सीमापारच्या बांगलादेशच्या मुसलमानच्या विरुद्ध आहे। आणि मग दुकान बंद का नाही ठेवलं? खरं म्हणजे हे तुमची आमची भोळी आशा आहे, असं होणारच नाही। सगळे जिहादी एक आहे, यात शंका ठेवू नका। आणि म्हणून आज आपल्याला या सिल्लोडच्या पवित्र भूमीतून, ज्याला मी व्हिडिओ बनवताना म्हणलं होतं का हा सुद्धा बांगलादेश आहे, सिल्लोड सुद्धा एक प्रकारे बांगलादेशाच्या दिशेने चाललेला आहे। 27% हिंदू होते 71 मध्ये, तिथं ज्यावेळी भारताने बांगलादेशला स्वतंत्रता मिळवून दिली, किती
10%. आता किती राहिले? 8%. कुठे गेली सगळी? कुठे गेली? जर आमचे हिंदू धर्माच्या नावाने, मजहबच्या नावाने बनलेल्या देशामध्ये भाषेच्या नावाने बांगलादेश बनला. काय म्हणजे आम्ही इस्लामच्या नावाने बांगलादेश नाही बनवते. आम्हाला पाकिस्तान, पश्चिमी पाकिस्तान बरोबर राहायचं नाहीये. आम्ही सगळे बांगला भाषी आहोत आणि आम्हाला पंजाबी पश्चिम पाकिस्तानचं नेतृत्व नकोय असं म्हणून बांगला भाषेसाठी ज्यांनी आंदोलन केलं, भोळे भाबडे हिंदू तिथे राहिले, कारण त्यांना वाटलं की हे भाषेचं आंदोलन आहे. परंतु इस्लाम पुढं भाषा काही नाहीये. ते भोळे होती आणि म्हणून त्यांचं बलिदान केलं. आज जर आपण जागलो नाही तर आपलाही बांगलादेश होणं ठरलेलं आहे. होऊ देणार का? महाराष्ट्राचा, भारताचा बांगलादेश होऊ देणार का? पण मित्रांनो, फक्त नाही म्हणून काही होत नाही, काही करावं लागतं. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने होत नाही, त्याने फक्त जागरण होऊ शकतं, मोर्चे काढल्याने आक्रोश व्यक्त होऊ शकतो, परंतु संघटित होऊन एक मोठी योजना बनवल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे याची एक रूपरेषा आज मी या ऐतिहासिक सभेतून सांगणार आहे. आजची सभा 24 तासापूर्वी, 48 तासापूर्वी मला म्हटलं की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार आहे, सिल्लोडला येणार का, आम्ही मोर्चा करू. मी म्हणलं एक हिंदू जरी अत्याचाराच्या विरुद्ध कुठे उभा होत असेल तर सुरेश चव्हाण के देशात कुठेही जातो. सिल्लोड तर माझं सिल्लोड आहे. आणि म्हणून या ठिकाणी आलो. आज संध्याकाळी 5 वाजेपासून 15 ऑगस्ट संध्याकाळी 5 पर्यंत 24 तासाची महाराष्ट्रातल्या सगळ्या जागरूक लोकांची एक बैठक वेळवणार आहे. त्यात एक मोठ्या आंदोलनाची तयारी होणार आहे आणि त्याचा काही हिस्सा मी आज आपल्या समोर सांगणार आहे. कारण भारताला, महाराष्ट्राला बांगलादेश होऊ द्यायचं. मूळतः आपल्याला हे समजलं पाहिजे का बांगलादेश मधल्या हिंदूंकडनं काय चुका झाल्या त्या आपल्याकडनं होत आहे का? सरकारने काय करायचंय, तुम्ही काय करायचंय, सरकार पुढे नेमक्या मागण्या काय? आमचे काही मीडियाचे मित्र पण या ठिकाणी आलेले, त्यांनाही मीडियाला माहित पाहिजे का आज मागण्या काय आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही राज्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, आपल्याला हे माहित आहे का देशामध्ये घुसपैठींची संख्या किती आहे? माहिती आहे? 10 कोटी. महाराष्ट्राची जनसंख्या किती? 13.5 कोटी. आणि पूर्ण देशामध्ये घुसपैठींची संख्या किती? 10 कोटी. बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी 71 देशातले घुसखोर आपल्या राज्यामध्ये राहतात, देशात राहतात. आता एवढी मोठी जर संख्या असेल ते 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन कुठलं झाड वाढेल का? वाढेल का? एखादं झाड असेल, एखादं झुडपं असेल आणि त्याच्यावर भांडवल आलं तर ते भांडवल काय करतं? त्याच्या मुळातला जो सगळा काही झाडासाठी रस येतो, जे पोषक तत्व येतात, त्या झाडाच्या आधी कोण घेतं? बोलत नाही तुम्ही. कोण घेतं? भांडवल. लक्षात ठेवायचंय म्हणून तुम्हाला बोलायला. कोण घेतं? आणि म्हणून 10 कोटीचं भांडवल अंगावर घेऊन आता पुढे जायचं का? त्यामुळे ह्या घुसखोराच्या विरुद्ध एक निर्णायक आंदोलन बनवायची गरज आहे. मित्रांनो, हे कसं होणार याची योजना मी आपल्या समोर सांगतो. आपल्याला माहिती आहे आता बांगलादेश मधल्या अत्याचाराला पाहून दिल्ली, गाझियाबाद एरियामध्ये काही लोकांनी काही बांगलादेशींच्या घरावर हल्ले केले. पाहिलं ना? व्हिडिओ आले असते. त्यांनी काय झालं? आपल्याच पोलिसांनी आपल्याच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं. कारण काय? आपल्या देशातला कायदा, आपल्या देशातली व्यवस्था ही अशी आहे की आपण घुसखोराला सुद्धा गच्ची धरून बाहेर काढू शकत नाही. कारण असं करायला जाल तर तुम्ही अपराधी ठरतात. आणि म्हणून त्यासाठी एक कायदा आहे, त्याचं नाव आहे NRC, नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन, भारताच्या नागरिकांची लिस्ट. परंतु या 10 कोटी लोकांची अशी कुठली लिस्ट नाहीये. यांना आधार कार्ड लगेच मिळतं, यांना राशन कार्ड लगेच मिळतं, यांना पासपोर्ट लगेच मिळतो. कदाचित भारतातल्या माणसाकडे एखाद्याकडे पासपोर्ट, राशन कार्ड, आधार कार्ड लवकर मिळणार नाही, परंतु यांच्याकडे मिळतं. असं त्यांना बाहेर काढायचं कसं? तर मित्रांनो,
विचार करा, आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत. शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं? चूप बसले असते का? शेवटपर्यंत चूप बसले असते का? आणि म्हणून काहीतरी केलं असतं तर ज्या ठिकाणी संविधान मध्ये, कायद्यामध्ये, भारताच्या तंत्रामध्ये उत्तर सापडत नाही ते माझ्या राजाच्या कार्यभाग पद्धतीत सापडतं. म्हणून यांनी काय केलं असतं याचा विचार आपण करायचा. आणि म्हणून त्याची बैठक आज होईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घुसखोर मुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन फक्त हिंदू समाज करणार नाही, हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील जनता. आम्हाला तर अपेक्षित आहे का मुसलमानही त्यात यावे, कारण आम्ही ज्या ज्या वेळी असं काही म्हणतो त्यावेळी अनेक जण म्हणतात की अहो मुसलमानाच्या देशभक्तीवर तुम्ही प्रश्न उठवतात. तर मी असं आता पाहू इच्छितो का घुसखोरांना बाहेर काढणाऱ्याच्या आंदोलनात किती मुसलमान सहभागी होत आहेत. शून्यातून सुरुवात करू. आतापर्यंत तुमचं आमचं काय भांडण असेल ते त्यासाठी थांबवू आणि सप्टेंबर पासून मुसलमान, हिंदू, ईसाई सगळे मिळून विदेशी लोकांना बाहेर काढायचंय ना, बरोबर ना? घुसखोर तर विदेशी आहे. आणि म्हणून भारतातला, खास करून महाराष्ट्रातला मुसलमान किती साथ देतो आम्हाला तर डाऊट नाहीये, पण जे सेक्युलर हिंदू आहे ना त्यांना त्याचं उत्तर यातून भेटणार आहे. आणि म्हणून ते आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे. या आंदोलनासाठी आपण राज्यभरातल्या जनतेला वेळ मागतोय, वेळ, समयदान. या देशासाठी रक्त व्हायची वेळ येईल तर सगळ्यात पुढे महाराष्ट्र असेल यात काही प्रश्न नाही. पण आता रक्त व्हायचा वेळ नाहीये, आवश्यकता नाहीये. आता घाम वाहण्याची वेळ आहे, पसीना वाहण्याची वेळ आहे. धर्मासाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी घाम गाळणार का? किती जण वेळ देणार? समयदान मागतोय सुरेश चव्हाण, के बाकी काहीच नाही. महाराष्ट्र घुसखोर मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी समयदान. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी दिल्याबद्दल. आणि या व्हिडिओला जे कोणी लाईव्ह स्ट्रीमवर पाहतील, कॉमेंट करतील त्यांनीही आम्हाला संपर्क करा. तुम्ही दिलेल्या परिश्रमाच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचा हिशोब देऊ आणि महाराष्ट्र घुसखोर मुक्त करू. किती घुसखोर आहे महाराष्ट्रात? देशात 10 कोटी आहे, महाराष्ट्रात किती माहितीये का? माहिती 80 लाख. किती? 80 लाख घुसखोर जे या देशाचे नागरिक नाही त्यांची संख्या किती? 80 लाख. तुम्हाला सगळ्यांना वक्फ बोर्ड माहितीये? वक्फ बोर्ड माहितीये ना? वक्फ बोर्डाकडे पूर्ण हिंदुस्थानामध्ये किती जमीन आहे? 9 लाख एकर. किती? पण महाराष्ट्रातल्या 80 लाख बांगलादेशी, रोहिंग्या, अफगाणी, पाकिस्तानी घुसखोरांकडे 1,37,00,000 एकर जमीन आहे. कधी कल्पना केली का? केली? वक्फ बोर्डाच्या 13 पट जास्त. वक्फ बोर्डाकडे पूर्ण हिंदुस्थानात जेवढी जमीन आहे त्याच्या 13 पट जास्त महाराष्ट्रात घुसखोरीकडे जमीन आहे. आणि तरी आम्ही झोपलेलं आहे, तरी आमचं सरकार झोपलेलं आहे. सरकार कोणत्याही पार्टीचा असो, ते जर हिंदू हिताचा निर्णय करणार नसेल तर हिंदू त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा हिंदूवादी सरकारांना जे औरंगजेबाला मांडीवर बसवतात त्यांना तर आम्ही जाब विचारित राहणार. आणि असे औरंगजेब इथं जवळपास पण खूप आहे असं समजलेलं आहे. मी दिल्लीहून अशा औरंगजेबाच्या, चिरकुट औरंगजेबाच्या विरुद्ध बोलायला नाही आलो, मी 80 लाखाच्या विरुद्ध बोलायला आलेलो आहे. पण आठवण करून देऊ इच्छितो का त्यालाही मी विसरलेलो नाही आणि त्याचाही हिशोब लवकरच होईल. करायचा ना? नक्की. कधी करायचा? कल करे सो, आज करे सो अभी. आणि म्हणून राजकीय लोकांच्या काही मजबुरी असतील, हिंदू मजबूर नाही. त्यामुळं या 80 लाख लोकांकडे 1,37,00,000 एकर जमीन आहे. तुम्ही महाराष्ट्राबद्दल फार गौरव ठेवता, मी पण ठेवतो. दिल्लीत राहत असलो
भगवा झेंडा लाल किल्ल्यावर लावतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात हिंदूंचं प्रतिशत किती आहे, पर्सेंटेज किती आहे? शर्मेची गोष्ट आहे. सगळ्यांची मान झुकल. मी आता सांगितलेलं ऐकल्यानंतर कधी काळी संपूर्ण महाराष्ट्र 100% हिंदू होता की नाही? आज महाराष्ट्राचा हिंदू पर्सेंटेज मध्ये नंबर 21वा आहे. 21वा. माहित होतं का? माहित होतं का? मी मोठ्या मोठ्या नेत्यांना विचारलं, म्हटलं तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये विविध राज्यांमध्ये किती हिंदू आहेत? त्याच्यात आपल्या पुढं 20 राज्य आपल्या पुढे आहे आणि आपला नंबर कितवा आहे? 21वा. म्हणजे हिंदू पर्सेंटेज मध्ये आपण 21वा नंबरला. आपल्यापेक्षा हिमाचल चांगला आहे. 97% तिथं हिंदू आहे. तुम्हाला माहिती आहे? हे पर्सेंटेज सोडा. यांनी गोळा केलेली जमीन, यांचं पर्सेंटेज, क्राईम मध्ये यांचा हिस्सा किती आहे? महाराष्ट्रामध्ये जे अपराध होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा बांगलादेशी, रोहिंग्या, घुसपैठी यांचा असतो. आपल्याला हे माहितच नाहीये. आणि म्हणून जर यांच्याकडून आपल्याला महाराष्ट्र जर मुक्त केला तर आजकाल सगळ्यांना व्यक्तिगत फायदा पण पाहिजे. 80 लाख घुसपैठी जर महाराष्ट्रातून काढले तर 40 लाख रोजगार निर्माण होतील. किती? कल्पना करा, 1,37,00,000 एकर जमीन मुक्त झाल्यानंतर ती महाराष्ट्राच्या जनतेत वाटली तर किती किती एकर मिळेल प्रत्येकाला? आणि 40 लाख. मला एक जण म्हणला पत्रकार, अहो त्या 40 लाख ते 80 लाख पळवले तर त्यातले काही भिकारी पण आहे. मी म्हणलं का भिकाऱ्याला सुद्धा, त्या भिकाऱ्याला पळवल्यानंतर माझ्या हिंदू भिकाऱ्याला तो चौक खाली होईल. भिकारी सुद्धा कुठला पाहिजे? इथला पाहिजे ना, तिकडचा असला पाहिजे का? मुळात आपल्याला भीक लागायची स्थिती यामुळे आली कारण आपण 10 कोटी भांडवल आपल्या खांद्यावर बाळगतो. महाराष्ट्रातल्या माणसाला भीक मागण्याची वेळ यासाठी आली कारण तो 80 लाख भांडवल आपल्या खांद्यावर बांधतो. अरे भिकाऱ्याचा प्रश्नच नाही. 80 लाख भांडवलाला तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर काढा, एकही माणूस बेरोजगार महाराष्ट्रात राहणार नाही. भीक मागण्याची वेळ येणार येईल का नाही? आज ही स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावर करायचं काय, कसं करायचं? कारण कायदा तर असा आहे, तुम्हाला माहिती आहे सध्या भारताचा कायदा कसा आहे. जर तुम्ही बांगलादेशी घुसपैठिया पकडला, कोणी एखाद्या आमच्या ताईंनी आता उठल्या गेल्याने बांगलादेशी पकडला तर त्या बांगलादेशांनी साबित नाही करायचंय का तो भारताचा नागरिक आहे. आपण साबित करायचं आहे का हा भारताचा नागरिक नाही. हा कायदा सुद्धानी आहे का नाही? बदलला पाहिजे का नाही? हा कसा कायदा आहे? जो घुसपैठी आहे म्हणजे चोराला पकडल्यानंतर चोरांनी साबित करायचं का मी निरपराध आहे, पकडणाऱ्यांनी साबित करायचं का हा चोर आहे. असे कायदे म्हणून ठरले. त्यामुळं 80 कोटीची संख्या झाली तरीही तुम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही. आणि म्हणून मी आज 10 मागण्या सरकारच्या समोर ठेवतो. या 10 मागण्या महाराष्ट्राच्या चळवळीच्या मुख्य मागण्या आहेत. पत्रकार मित्रांसाठी पण हीच न्यूज आहे. पहिली मागणी, बांगलादेश मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांना तात्काळ थांबवा. प्रत्येक मागणीला मागणी मांडल्यानंतर समर्थन द्यायचं. ही ग्रामसभा आहे, हात वर करायचा. पहिली मागणी, बांगलादेश मधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला तात्काळ थांबवणं शक्य शकतात. फार मुसलमान म्हणणारे मुसलमान शेख हसीनेला आश्रय घेण्यासाठी पाकिस्तान नाही भेटला, दुबई नाही भेटली. कुठल्या देशात यावं लागलं? हिंदुस्थानात यावं लागलं. मुस्लिम पंतप्रधानाला सुद्धा इथे यावं लागलं. कारण तिला माहितीये तिचा स्वतःचा देश असू नये तर इस्लामचा देश असू, तिचे अंगवस्त्र सुद्धा काढून कॅमेऱ्या पुढे दाखवित होते. पाहिले ना तुम्ही? आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महिलेची जो इज्जत करीत नाही तो तुमच्या माझ्या आई बहिणीची करणार का? अरे जो आपल्या बहिणीचा झाला नाही तो माझा भाऊ होणार नाही याची मला गॅरंटी. आणि म्हणून अशा लोकांवर कारवाई व्हावी त्यासाठी वर्तमान बांगलादेश सरकारने गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करावी. तुम्ही म्हणाल कसं शक्य हो?
तर याच बांगलादेशमध्ये 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धची लढाई सुरू झाली. मुक्ती सेना त्या ठिकाणी भारतातून गेली आणि या सगळ्यांनी जे आंदोलन केलं त्यावेळच्या बांगलादेश सरकारने, तिथल्या आर्मीच्या जवानांनी, तिथल्या पोलिसांनी जनतेवर केलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध खटला चालला. देश स्वतंत्र झाल्यानंतर खटला चालला आणि लाखो लोकांना कारवाई झाली. त्यातल्या अनेक जणांवर फाशीची शिक्षा सुद्धा झाली. म्हणजे पुन्हा होऊ शकतं का नाही? म्हणून दुसरी मागणी ही आहे. तिसरी, भारतात येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या हिंदूंना सीमा उघड्या करून द्या व त्यांना भारतात येऊ द्या. भारतामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या बांगलादेशी हिंदूंना सीमा उघडा करून द्या व त्यांना येऊ द्या. आता मला दिल्ली मधले बुद्धिजीवी काही पत्रकार असं म्हणले की अहो तुम्ही कसं असं म्हणता, कायदा कागद पाहिला पाहिजे. आता माझ्या काही आया बहिणीत आहे, परंतु माफ करा मला हा शब्दप्रयोग करावा लागेल, तुम्ही सगळ्या रणरागिणी आहेत म्हणून हा शब्दप्रयोग करतो. सीमेवरून घुसपैठ करणाऱ्या लोकांचे कागद चेक करू नका, फक्त चड्डी उतरून पहा की कोण आहे. खतना झालेला नाही त्याला येऊ द्या. सोपं आहे का नाही? कागद पाहिजे का? एवढा सोपा उपाय पण सरकार म्हणतो कसं येऊ देणार. म्हणून तिसरी मागणी त्यांना येऊ द्या. त्यासाठी भारतामध्ये CAA कायद्याची समयसीमा जी 2014ची आहे तिची समयसीमा काढून टाका आणि यापुढे कधीही जगातला कुठला हिंदू पुढे प्रताडित होईल तर त्याला भारतात आश्रय द्या. आणि मित्रांनो, ही जी चौथी मागणी मी करतोय त्यासाठी हा चौक काय नाव आहे? महावीर चौक. भगवान महावीर चौक हा जगाच्या इतिहासात लिहिला जाईल. आता जी मागणी करतो ती जगाच्या इतिहासात आजपर्यंत कुणीही न केलेली मागणी. मी महाराष्ट्राच्या पावनभूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये सिल्लोड गावातल्या नगरपालिकेच्या समोर आणि भगवान महावीर चौकात करतो. ती अशी का ज्या नियमाच्या आधारे पाकिस्तान बनला त्या नियमाच्या आधारे बांगलादेशचं विभाजन करून हिंदू देश स्थापन करा. मित्रांनो, बांगलादेशचं विभाजन करून हिंदू देश कसा होऊ शकतो अशी हवेत नाही बोलत. पत्रकार आहे, एक चॅनल चालवतो, 21वे वर्ष आहे, राष्ट्रीय चॅनल चालवतो आणि रोज गद्दारांना ठोकतो. ठोकतो का नाही? अभिमान वाटतो का नाही एक मराठी माणसाचा? मित्रांनो, बांगलादेशचं विभाजन करून हिंदू देश कसा बनवू शकतो मी आज सांगतो. आजचं भाषण देशाचे प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, बांगलादेशचा वर्तमान प्रधानमंत्री सुद्धा ऐकल, कारण मी तर्काने सांगतो. पहिलं, भारताचं विभाजन करून पाकिस्तान बनवला. काय नियमाच्या आधारे बनवला? काय नियमाच्या आधारे बनवला? तर मुसलमानांना वेगळा देश दिला का नाही? दिला ना. आपण जर वेगळा देश दिला तर वेगळा देश दिल्यानंतर वेगळा बांगलादेश दिला. मग आता बाकी भारतातल्या त्यावेळच्या मुसलमानांना भारतात हिंदूंबरोबर राहायचं नाही म्हणून जर पाकिस्तान दिला जाऊ शकतो तर बांगलादेश मधल्या हिंदूंना बांगलादेशातल्या मुसलमानांबरोबर राहायचं नाही म्हणून बांगलादेशमध्ये हिंदू देश दिला जाऊ शकतो. आता दुसरा असा आहे का सध्या खूप सगळ्या चौकात वेगवेगळ्या कार्यक्रमात इस्रायलच्या विरुद्ध पॅलेस्टीनचे झेंडे लावतायत ना लोक. लावताय का नाही? माहित पण नाही हा झेंडा कोणाचा, पॅलेस्टीनचा झेंडा लावताय. पॅलेस्टीनची मागणी काय? मागणी अशी आहे का या इस्रायलमध्ये जे ज्यूइश आहे आणि त्यांच्या शिवायचे जे मुसलमान आहे त्यांच्यासाठी वेगळा
पॅलेस्टीन नावाचा देश म्हणून द्या. याला म्हणतात टू नेशन थेरी. चीनाची पण काय होती? टू नेशन थेरी. मी थोडा अवघड विषय सांगतो, पण मराठी माणूस तेवढा सक्षम आहे समजण्यासारखा, कारण त्यांनीच असं केलेलं आहे. मित्रांनो, टू नेशन थेरीच्या आधारे जर जगभरातले सगळे मुसलमान देश इस्रायलचा तुकडा करून वेगळा पॅलेस्टीन मागू शकत असतील, तर बांगलादेशचा तुकडा करून 1.5 करोड हिंदू वेगळा हिंदू देश का मागू शकत नाही? दुसरा तर तिथं तर काही लाख आहे, तुम्ही काही लाखासाठी मागताय, इथं तर आम्ही 1.5 कोटीसाठी मागतोय. चौथा तर अनेक जण म्हणतील की अहो या तर्काच्या आधारावर तर हिंदुस्थानचं पुन्हा विभाजन होईल, आणि मग इथलेही मुसलमान काही म्हणतील की आम्हाला वेगळा देश द्या. तर ज्यांना आधीच पाकिस्तान दिला त्यांना पुन्हा 1 सेंटीमीटर जमीन सुद्धा देण्याचा काही कारण नाही. बापाची फिरणे आहे का? आणि म्हणून जे कोणी म्हणत असतील की लडके लिया पाकिस्तान और हंस के लिए हिंदुस्तान, हा नवा हिंदुस्तान आहे, सडकेवर उतरतो, हिंदू आक्रोश करतो, हा पुन्हा 1 इंच जमीन सुद्धा देणार नाही. हा इशारा आपण दिला पाहिजे. म्हणून हा 5वा तर्कही त्याच्यामध्ये बसत नाही. असे मी एकूण 25 तर्क दिलेले आहे. पण आज मीडियासाठी, तुमच्यासाठी अनेक ऐतिहासिक घोषणा करण्यासाठी बांगलादेशच्या त्या हिंदू देशाच्या इतिहासात लिहिलं जाईल की अरे आम्ही सुद्धा हिंदू देश मागितला नव्हता, पण शिवाजी महाराजांच्या शिवसैनिकांनी महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या महावीर चौकामध्ये हिंदू देशाची मागणी केली आणि तो हिंदू देश काही वर्षात झाला. होऊ शकतं का नाही? हे आपल्या पूर्वजांनी केलं. अटक ते कटक फक्त कोणता झेंडा दिसत होता? एकेकाळी भगव्याच्या आधी कोणता होता? हिरवा. कुठपर्यंत? अटक ते कटक. ओडिशातला समुद्र किनारा ते अफगाणिस्तानचं ते टोक इराणच्या जवळ, तो सगळा हिरवा उतरवून भगवा कुणी लावला? आम्ही. कुणी लावला? आमच्या पूर्वजांनी लावला. त्यामुळे बांगलादेश मध्ये सुद्धा बांगलादेशच्या मुक्ती संग्रामासाठी ज्यांना बांगलादेशच्या भूमीचं काही माहित नाही, आणि त्यावेळी तर डिजिटल मॅप वगैरे काही नव्हते, त्यावेळी ठरलं का आज बांगलादेशवर भारताच्या सेनेने आक्रमण करायचंय. ज्यांनी गॅस वाचलेला असेल त्यांना माहित असेल, ज्यांनी एमपीएससी दिली, यूपीएससी दिली, त्यांनी गॅस वाचलेला असेल त्यांना माहित असेल. बांगलादेशच्या मुक्तीसाठी भारतीय सैनिकांना पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि असा विचार झाला की अरे तिथली सीमा माहित नाही, टेरेन माहित नाही, काहीच माहित नाही, आणि सैनिक सीमेतून घुसवायचे नाहीये, हवाई जहाज पाठवायचे, फायटर प्लेन, आणि त्यातून पॅराशूट बांधून उड्या मारायच्या आहेत. तर कोणता सैनिक उडी मारल? त्यावेळच्या सेना प्रमुखांनी सांगितलं का हे करण्याची हिंमत मराठा बटालियन मध्ये आहे, त्यांना पाठवा. ते गेले. हे मी काही वेगळं सांगत नाहीये, हे इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी 71 वर्षापूर्वी फक्त हे केलेलं आहे. आपण करू शकतो, ही माझी मागणी. त्यानंतर दुसरी निर्णायक मागणी, 5वी निर्णायक मागणी, भारतातील 10 कोटी रोहिंग्या अफगाणी या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी NRC कायदा आणा. बोललो त्याच्यावर मी. 6वी मागणी, NRC महाराष्ट्र सरकारला मागणी, महाराष्ट्रातून घुसखोर मुक्त करून पुन्हा कुणी नवीन घुसखोर येणार नाही, यासाठी महाराष्ट्रातल्या 44,000 गावातल्या 18,500 ग्रामपंचायतीमध्ये आपण एक निमलष्करी दल सैन्य तयार करावं. त्याचं नाव ग्राम रक्षक द्यावं. त्याचं काम फक्त त्या गावातील गौमाता, त्या गावातील भूमी, त्या गावातील संस्कृती याचं रक्षण करण्याचं असेल. असे 20,000 धर्मरक्षक जर प्रत्येक गावात उभे राहिले तर घुसखोर निघेल का नाही? हो, नवीन घुसखोर येईल का? आणि 20,000 तरुणांना रोजगार मिळेल का नाही? त्यामुळे ही एक मागणी मी करतो. 7वा, लव जिहाद, लँड जिहाद, गो हत्या प्रतिबंध, धर्मांतरण विरोधी कायदा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी करा. 8, वक्फ बोर्डाला बरखास्त करा. अनेक लोकांना वक्फ बोर्ड माहित नाहीये.
वक्फ बोर्ड म्हणजे असं म्हणतात की अल्लाहला दान केलेली जमीन. आता ही जमीन कोणाची? ही खरी शत्रू संपत्ती. ज्यांनी पाकिस्तान मागितला तिथं गेले, तिथं गेल्यानंतर जे हिंदू इकडे आले त्यांच्या जागा कब्जा केल्या. भारतातले मुसलमान विभाजनानंतर जे पाकिस्तानला गेले ते कुठे राहिले? हिंदूंनी सोडलेल्या जागेवर. त्यांनी जागा विकत नाही घेतल्या. इतिहास समजून घ्या मित्रांनो, आपल्याला हे माहित नसतं, मीडिया सांगत नाही. जे पाकिस्तानसाठी मुसलमान इथून पाकिस्तान मध्ये गेले, बांगलादेश मध्ये गेले, तोही त्यावेळी पाकिस्तान होता. त्यांनी जे हिंदू सोडून आले त्यांच्या जागा घेतल्या आणि त्यांना कोणत्या जागा मिळणार होत्या? इथल्या मुसलमानांनी सोडून गेलेल्या खाली झालेल्या जागा. पण त्यावेळी नेहरू मंत्रिमंडळाने निर्णय केला की या जागा हिंदूंना द्यायच्या नाही, या जागा शत्रू संपत्ती म्हणून आम्ही जतन करू. नंतर त्याच जागेला वक्फ बोर्ड म्हणून म्हणण्यात आलं. अल्लाहच्या साठी वक्फ बोर्ड एकट्या भारतात आहे. जगातल्या 57 मुस्लिम देशापैकी एकाही देशामध्ये वक्फ बोर्ड नाही. मग अल्लाहला जागा काय फक्त भारतात द्यायची का? अल्लाहचं भारताच्या 7-12 नाव आहे का? आणि जर असेल तर तुमच्या देशात आहे का? पाकिस्तानात वक्फ बोर्ड आहे का? बांगलादेशात आहे का? हे सोडा, तुमच्या सौदी अरेबियात आहे का? नाही. तुमच्या सौदी अरेबियातील भारतामध्ये 10 लाख एकर जमीन त्याच्याकडे आहे. आणि त्याचा कायदा कसा आहे? हे जे भवन आहे ना, कार्यालय, नगर परिषद सिल्लोड, उद्या जर वक्फ बोर्डाने ठरवलं का ह्याच्यावर दावा करायचा तर ते आपल्या कायद्यामध्ये आपल्या कागदावर चेंज करून घेणार. तुम्हाला माहित पण होणार नाही. त्यांनी आपल्या नावावर केलं. तुम्हाला कधी माहित होणार? ज्यावेळी तुम्ही त्याची खरेदी विक्री काही करायला गेले. तमिळनाडूमध्ये एक गाव आहे रामेश्वरपुरम. त्या ठिकाणी संपूर्ण 100% हिंदू वस्तीचं गाव. महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या गावातल्या एक व्यक्तीने 16 गुंठे जमीन विकण्यासाठी रजिस्ट्री करायला गेला तमिळनाडूमध्ये. तर त्याला सांगितलं की ही जागा तुझी नाही, तुझी नाही. तो म्हणला कशी नाही? ही तर माझ्या वडिलांची जागा आहे. ते सांगितले वक्फ बोर्डाची जागा. त्या गाववाल्यांनी त्या गावामध्ये रामनवमीची यात्रा काढायची. त्या यात्रेवर रोख लावली. कोर्टात गेले, हायकोर्टामध्ये. त्यांनी सांगितलं का हे वक्फ बोर्डाचं गाव आहे, या ठिकाणी आता कोणतीही पूजापाठ होणार नाही. पूर्ण गावावर कब्जा. जगातलं सगळ्यात मोठं प्रायव्हेट घर कोणाचं आहे? हो, अंबानीचं ना. यांनी आता अंबानीच्या घरावर दावा केला. एवढं सोडा, हे न्यायालय यांच्या पाठीमागं फार उभं राहतं ना. दिल्ली हायकोर्ट त्याच्या जमिनीवर दावा टाकला. त्याला लोक इलाहाबाद, आपण योगिनी ज्याचं नाव प्रयाग केलं माहितीये ना. प्रयाग कुंभमेळा जिथं होतो तिथल्या हायकोर्टाची जागा आता आमची आहे असं म्हणलं. आणि हायकोर्टाचे जे सुप्रीम कोर्टाकडे परत आले तेव्हा चीफ जस्टिस साहेब आम्हाला वाचवा, आमचं न्यायालयच आता चाललं. असा वक्फ बोर्ड अस्तित्वात असला पाहिजे का? आणि म्हणून आमची मागणी आहे का वक्फ बोर्ड रद्द करा आणि त्या सगळ्या जमिनी, या आमच्या गाईच्या जमिनी सगळ्यांनी हिसकावलेल्या आहे ना, गोरान, सगळ्या वक्फ बोर्डाच्या जमिनी या गोरान म्हणून जाहीर करा. 9वी मागणी, गड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवा. हटवलं पाहिजे का नाही? महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शान काय आहे? गड किल्ले. महाराजांच्या पराक्रमाची निशाणी गड किल्ल्यावर येते आणि तिथे गेल्यानंतर छाताळ फुगून येतं आणि असं वाटतं की याच ठिकाणी राहावं. अहो, ज्या ठिकाणी मलेच्छांना येऊ नये म्हणून आमच्या मावळ्यांनी आमच्या गर्दना कापल्या, जीव दिला, तिथे कोणते कोणते तथाकथित बाबा येऊन त्यांच्या मजारी होऊ राहिल्या. आज शिवाजी महाराज स्वर्गातून पाहत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेकडे पाहून त्यांना किती वेदना होत असेल. त्यावेळी मी तुमच्यासाठी जिंकलेल्या या गड किल्ल्यांवर आज हिरवे झेंडे लावून उरूस भरताय. त्या ठिकाणी आता तोडफोड झाली. एक व्हिडिओ मोठा गाजला. एक मस्जिद कुणीतरी तोडत होतं. म्हणे अहो, ही मस्जिद कशी काय तोडली गेली? ती मस्जिद होती, जे काय होतं हिरवा हिरवा काहीतरी दिसत होतं. सगळे मीडियावाले सगळे म्हणायला लागले का ही हिरवी मस्जिद कशी काय तोडली, कशी काय तोडली? मी असा प्रश्न विचारला की अहो, तोडली कशी? हा प्रश्न विचारण्याआधी शिवाजी महाराजांच्या जागेवरती बनवली कशी हे विचारा. जर ती बनवलीच नसती तर तोडायची वेळ आली असती का? आणि जर पुन्हा बनवा एकच जर म्हणलं
जर शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर अतिक्रमण होईल तर त्याला कोण तोडील? सरकारमध्ये दम नसेल तर आम्ही तोडू. सरकारकडे दम आहे का नाही त्यांनी दाखवावा. जर फार काही अडचण असेल तर मी माझ्याकडे युपी पोलीस आलेलं आहे, कारण मी युपी मध्ये राहतो. योगी बाबाला 5-25 बुलडोझर पाठवायला सांगितलं. 33% टॅक्स देणारा महाराष्ट्र 200-500 बुलडोझर देऊ शकत नाही. देशाला 33% टॅक्स देतो. घेऊ शकता का नाही? आणि सरकारची काही अडचण असेल, कारण तिकडे खूप काही वाटायचं चाललेलं आहे, त्यामुळे जर काही अडचण असेल, कारण आता ते बहिणीला पैसे दिले जातात ते पण दिले जातात. मध्य प्रदेशमध्ये राखीसाठी पैसे द्यायचे ठरलं. मी तिथल्या मुख्यमंत्र्याला म्हटलं, मोहनजी, मोहन यादव नाव आहे त्यांचं, चांगले सज्जन व्यक्ती. मी म्हटलं, मोहनजी, तुम्ही राखीसाठी पैसे देऊ राहिले, जे राखी बांधितच नाही त्यांना काय देऊ राहिले? हो, राखी तर सोडा, तिथं काही दिवसांनी काही बांधलं जातं असे नाते. त्यामुळं महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरील हे सगळं मुक्त करा. हे बा, तुमचे मुख्यमंत्रीचे, माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चांगले माणसं, याच्यात काही डाऊट नाही. परंतु आम्हाला फक्त चांगले माणसं नाही पाहिजे, आम्हाला योगी सारखं काम करणारे धाकड माणसं चांगले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे, काही प्रश्न नाही, खूप सज्जन आहे. पण अहो शिंदे साहेब, शिंदेंनी तर पार आटकेपार झेंडे लावले होते. तुम्हाला माहिती आहे ना, उत्तर भारतामध्ये शिंदेची सगळ्यात मोठी एक सत्ता होती. कुठे होती? ग्वालियर. आजही ज्योतिरादित्य शिंदे कोण आहे? सिंधिया नाही येते, कोण आहे? शिंदेचे. आणि म्हणून जर त्या काळचे शिंदे आटकेपार जाऊ शकतात, तर महाराष्ट्रातले शिंदे सुद्धा गड किल्ल्याला साफ करू शकतात. आणि हे आम्ही इलेक्शन नंतर करू असं आम्हाला नाही पाहिजे. पाहिजे का? आम्हाला कधी करायचंय साफ? आता करायचंय, निवडणुकीपूर्वी करायचंय, नाही तर आचारसंहिता तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही. त्यानंतर पुढची मागणी आहे, गैर मुसलमानांना काफी. 10वी मागणी आहे. पत्रकार मित्रांनो लक्षात ठेवा आणि तुम्ही लक्षात ठेवा. 10वी मागणी आजच्या या सभेतली. सगळी सभा एकदम शांतपणे ऐकते, कानात तेल घालून ऐकते, कारण हिंदुस्थानचं उद्याचं भविष्य या मागण्यावर टिकलेलं आहे. 10वी मागणी आहे, हे जे मदरसे चालतात, ज्या मदरशामध्ये गैर हिंदूंना काफीर म्हणलं जातं ते मदरसे बंद करा. आता काफीर म्हणलं जातं म्हणजे काय हो? आपल्यातल्या अनेक जणांना काफीर म्हणजे काय हेच माहित नाही. काफीर म्हणजे असा व्यक्ती जो अल्लाला मानित नाही. तुम्ही मानता का? अपमान करायचं कारण नाही कोणाचंच, कारण आम्ही हिंदू आहोत, आम्ही कोणाचा अपमान करत नाही. पण मानायचं कारण आहे का? मग जो अल्लाला मानित नाही तो काफीर. म्हणजे सुरेश चव्हाणके सुद्धा काफीर आहे. तुम्ही पण आहे का नाही? मग जर काफिराला मारायचा असं कुठला कायदा सांगत असेल, असं कुठली शिक्षा सांगत असेल, असं कुठलं संस्थान सांगत असेल, तर ते चाललं पाहिजे का? मी कायद्याने विचारतो. मी पण LLB केलेला माणूस आहे, पत्रकार आहे. मी महाराष्ट्र सरकारला आणि मुख्य न्यायाधीशाला विचारतो, आमच्या पैशाने चाललेले मदरशांना टॅक्सचा पैसा दिला जातो, तिथल्या शिक्षकांना पगार दिला जातो, तुमच्या माझ्या पैशाने चाललेल्या मदरशामध्ये शिकवल्या जातं का काफिराची संपत्ती लुटा, काफिराची हत्या करा जिथं सापडेल तिथं. असं आपल्याला मारण्याची शिकवण जिथं दिली जात असेल त्याला आपण चालू द्यायचं का? आणि म्हणून ही 10वी मागणी आहे. मित्रांनो, फक्त सरकारकडे मागण्या करून चालणार नाही. तुम्ही आणि आम्ही सुद्धा काही केलं पाहिजे. फक्त सरकारवर निर्भर राहणारा समाज, फक्त सैन्यावर निर्भर राहणारा देश कधीही सुरक्षित राहत नाही. सेना तर आपली मजबूत आहे, आमचं राज्यातलं देशातलं पोलीस बल मजबूत आहे, पॅरामिलिटरी मजबूत आहे. आमच्या सेनेने सीमेबाहेरच्या शत्रूला मागच्या 75 वर्षात 1 सेंटीमीटर सुद्धा देशात येऊ दिलं नाही. आम्हाला त्यांचा अभिमान आहे, सगळ्या सैनिकांचा अभिमान आहे. पण सीमेवरच्या सैनिकांनी 1 सेंटीमीटर शत्रूला आत नाही येऊ दिलं. पाकिस्तान 1 सेंटीमीटर हिंदुस्थानात नाही आला.
पण या हिंदुस्थानामध्ये आम्ही हजारो पाकिस्तान बनवू दिले, हे आमची चूक आहे का नाही? हजारो मिनी पाकिस्तान, हजार. पोलीस सुद्धा जाऊ शकत नाही अनेक ठिकाणी. मी तर देशातल्या अशा ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी पोलीस सांगतात की साहेब याच्या पुढे नाही जाता येणार. आम्हाला जरी जायचं असेल तरी आम्ही रिझर्व्ह बल मागवतो किंवा पॅरामिलिटरी मागवतो. अशा ठिकाणी त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात नो गो झोन. तुम्ही तुमच्या गुगलवर चेक करा, त्याला काय म्हणतात? नो गो झोन. असे नो गो झोन ब्रिटन मध्ये, इंग्लंड मध्ये सुद्धा आहे, युरोप मध्ये सुद्धा आहे. अहो तिथलं सोडा, आपल्या इथं सुद्धा आहे. त्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाही, पिझ्झा डिलिव्हरी होत नाही, त्या ठिकाणी कोणती होम डिलिव्हरी सर्व्हिस होत नाही, पोलीस सुद्धा जाऊ शकत नाही. मग मला सांगा, असा हिस्सा हा चिंतेचा विषय आहे का नाही? आणि म्हणून फक्त सरकारने नाही, तुम्ही आम्ही करण्याच्या कामात आता आपण करण्याचे काही प्रमुख कामं सांगतो. करणार का? करणार का नाही? पहिलं काम जे तुम्ही आणि आम्ही मिळून करायचंय ते आहे जिहाद्यांचा आर्थिक बहिष्कार. नाही समजलं? तुमच्या माझ्या आई बहिणीवर वाईट डोळा ठेवणाऱ्याला त्याच्याकडनं काही विकत घेणार का? तुमच्या माझ्या देशाच्या जमिनीवर वाईट डोळा ठेवणाऱ्याकडनं काही विकत घेणार का? कारण आर्थिक नाकेबंदी शत्रूची ही सगळ्यात महत्वाची असते. रसद बंद केली पाहिजे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही हा आर्थिक बहिष्कार वापरला पाहिजे. दुसरं, परिवार प्रबोधन केलं पाहिजे. मी इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदूंना म्हणतो, मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, आपण आपल्या मुली का पळून जातात? हे ठीक आहे का षडयंत्र होतं, त्यांना फसवलं जातं, परंतु तुम्ही आम्ही आपल्या मुलींना काय शिक्षण देतो, काय संस्कार देतो? मुद्दा आहे का नाही? प्रश्न आहे का नाही? म्हणून आपल्या घरातल्या मुलाबाळांना एकत्र घ्या. मी टीव्ही चॅनलवाला असून सांगतो, घरातला कमीत कमी 1 तास मोबाईल आणि टीव्ही बंद करून एकत्र बसा. टीव्ही वाला सांगतोय मोबाईल सुद्धा बंद करा, टीव्ही सुद्धा बंद करा, 1 तास बसा. अहो समर्थांनी सांगितलेले मनाचे श्लोक सांगा. आजचा शत्रू कोण आहे सांगा. जगभरात काय चालतं? राजकारण सोडून सगळ्या चर्चा करा. राजकारणात चर्चा नाही करायची. नेत्याची भक्ती घरात नाही आणायची, ठीक आहे ना? फक्त कशाची भक्ती? देशाची, धर्माची. म्हणून परिवार प्रबोधन चालू करा. याच्यासाठी तुम्हाला लिटरेचर पाहिजे असेल, काही साहित्य पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे. तिसरा मुद्दा, हिंदूसाठी लढणाऱ्या सैनिकाला कोणताही, तो संघ परिवाराचा असेल, बजरंग दलाचा असेल, सनातनचा असेल, अजून कुठल्या संघटनेचा असेल, त्यांनी स्वतःच एखादं चौकात मंडळ स्थापन केलेलं असेल, पण जर तो धर्मासाठी लढत असेल तर त्याला मदत करा. आणि जर मदत करू शकत नसाल समक्षपणे खांद्याला खांदा लावून, तर पडद्याच्या मागून करा. आणि पडद्याच्या मागून गपचूप सुद्धा मदत करू शकत नसाल तर माझी विनंती आहे, कमीत कमी विरोध करू नका. नाहीतर पहिला शत्रू कोण आहे आपला? सेक्युलर. त्यामुळे त्यांनी आणि एक लक्षात घ्यायचे, सेक्युलर तुम्हाला आम्हाला म्हणतात ना, यांच्या मुलाबाळींवर संकट आल्यानंतर त्यांच्या भावापेक्षा सगळ्यात आधी उभा राहणारा आम्हीच असू. पुढची मागणी, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. महाराष्ट्राचं राजकारण खूपच काय झालेलं आहे, मला वेगळं काही बोलायची गरज नाही. आज इकडं, उद्या सकाळी तिकडं, दुपारी पुन्हा पुढं, संध्याकाळी पुन्हा पुढं, कोण कुठं. राजकारण करा, चांगले माणसं सत्तेत आली पाहिजे तरच राज्य वाचल. परंतु घरात राजकारण, समाजात राजकारण करायचं नाही. मुसलमान कोणत्याही पार्टीत असला तरी तो मुसलमानात असू शकतो, तर हिंदूही कोणत्याही पार्टीत असला तर हिंदू का असू शकत नाही. पाचवा, जातीयवाद सोडा. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये जातीयवाद अतिशय कट्टर झालेला आहे. 2 मित्र, त्यांना त्यांची जात माहीत नव्हती, परंतु अचानक उफाळलेल्या जातीयवादाने अशी स्थिती निर्माण केली. मी पूर्ण देशाचा प्रवास करतो, माझ्या चॅनलचं हेडक्वार्टर उत्तर प्रदेशमध्ये. मित्रांनो, जातीयवाद केला तर
राज्याचं बिहार आणि युपी होतं, होऊ द्यायचं का आपल्याला? महाराष्ट्र झेंडा काय उंच राहायला पाहिजे का नाही? आणि म्हणून राजकीय माणसाच्या षड्यंत्रांना बळी पडू नका. जातीला न्याय मिळण्याच्या गोष्टी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु जातीयतेची कट्टरता हिंदूंमध्ये जर आली आणि हिंदूच आपसात लढायला लागले तर शत्रूचं षड्यंत्र सफल झालं हे समजा. आणि म्हणून हिंदुत्वाची मोठी रेषा काढा, जातीच्या रेषा आपोआप छोट्या होतील, हा इतिहास सांगतात. दोन हिंदू मिळून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता जे मी सांगतो ते प्रत्येकाने करायचे. माझ्या समोर बसलेला वयोवृत्त हे करण्याच्या क्षमतेमधला आहे. तुम्हाला माहिती आहे हिंदूंची जनसंख्या आज काय? दोन हिंदू मिळून किती जन्माला घालताय? 1.1. म्हणजे दोन हिंदू मिळून हिंदू समाजाला दोन हिंदू सुद्धा देत नाहीये. किती देत आहे? 1.1. आणि मुस्लिम समाजामध्ये दोन जण किती देत आहे? 4. 3.9. माझा आकडा आहे का? आकडा आहे. ते दोन मिळून किती देतात? आणि तो आपण दोन मिळून किती देतो? असं झाल्यानंतर संपायला वेळ लागेल हे सांगायला काय कोणी शास्त्रज्ञ आणला पाहिजे का? आणि म्हणून मित्रांनो, धर्मासाठी कमीत कमी 3-4 मुलं जन्माला घाला. आता तुम्ही म्हणाल की बोलणं तर फार सोपं आहे, आम्हाला निवडणूक लढावते, याच्यावर सगळ्यांना निवडणूक लढायची आहे का? आणि या निवडणुका तशाही फक्त 20 वर्ष होणार आहे, त्याच्यानंतर निवडणुका होणार नाहीये. हिंदू संपल्यावर निवडणुका बंद आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी देशभरात असे माणसं तयार केले का तुमच्या दुसऱ्या मुलानंतरच्या मुलाचा सगळा खर्च घ्यायला आम्ही तयार आहोत. 3रा 4था मुलगा असेल, आमच्या मुलांना जसं आम्ही शिकवतो वाढवतो तसं वाढू. आणि घरी ठेवायला तुम्हाला शक्य नसेल तर मी माझ्याकडे ठेवायला तयार आहे. दुसरं, आता आपण संपत आलोय. एक मोठी समस्या आहे सिंधी समाज. इथं किती सिंधी समाज आहे या गावात? 35 आहे. तुम्हाला माहिती आहे ही सिंधी कोण आहे? ज्यांनी आपल्या मोठमोठ्या हवेल्या पाकिस्तानमध्ये सोडल्या, ज्यांचे मोठमोठे बागान पाकिस्तानमध्ये होते, ते त्यांनी कशासाठी सोडले? धर्मासाठी. आणि इथं आल्यानंतर आपण म्हणतो हा सिंधी आहे. अहो, सिंधीपेक्षा कट्टर हिंदू दुसरा नाही. जैन समाज, आज देशाचा सगळ्यात मोठा टॅक्स जैन देतो. बौद्ध आपले आहे. या शेजारच्या देशामधून रोहिंग्यांना कोणी पळवलं? बौद्धांनी पळवलं. त्यामुळे हिंदूंमध्ये शीख, बौद्ध, सिंधी, जैन आपले जे भाऊ आहे सगळ्यांना एकत्र ठेवा ही मागणी व्यक्त करतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी उभं राहून माझ्या समोर एक शपथ घ्यायची आहे. उभे राहा, हात पुढे करा. या शपथ नंतर निवेदन घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी माननीय तहसीलदार इथं आलेले आहे. त्यामुळे शपथ नंतर इथंच उभं राहायचं, त्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम होईल. आता हात पुढे करायचा आणि माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय शपथ घ्यायची. पोलिसांनी घेतलं तरी काही बिघडत नाही, काळजी करू नका. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं, आम्ही सगळे सिल्लोडचे नागरिक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक शपथ घेतो, वचन देतो, संकल्प घेतो, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला घुसखोर मुक्त करण्यासाठी, घुसपैठी मुक्त करण्यासाठी आम्ही सगळे आजपासून संघर्ष करू. त्यासाठी
की सनातन हिंदू राष्ट्र की जय तू आणि तहसीलदार साहेबांना बोलतो आणि घुसखोरीचं आंदोलन हातात कायदा घेऊन करायचं नाही. त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था सप्टेंबर महिन्यात सांगितल्या सर्वांनी 2 मिनिटासाठी खाली बसून घ्यायचं आहे. आपण आपल्या मोर्चाची सांगता समरस्थ मंत्र्यांनी करणार आहे. आपण